नमस्कार मंडळी, तर चला सुरू करूया आपण एक नवीन डिश बनवायला। तर आजची डिश आहे माझी कुनाफा डिझर्ट, ते पण देसी स्टाईलमध्ये। मस्त ना, मस्त आयडिया ना। चला आपण सुरू करूयात। सगळ्यात आधी दूध घेतलेलं आहे मी अर्धा लिटर दुधाला मी थोडंसं बॉईल होऊ दिलेलं आहे। थोडंसं नाही म्हणजे फारसं खूप छान पद्धतीने बॉईल होऊ दिलेलं आहे। त्यानंतर मी त्याला फाडणार आहे। तर फाडण्यासाठी मी त्याच्यामध्ये यूज केलेला आहे विनेगर आणि पाणी, ते पण थोडे थोडे करून। हे बघा दूध फाटून गेलेलं आहे चांगलं आणि व्यवस्थित। त्यानंतर फाटलेल्या दुधाला मी साईडला ठेवणार आहे। त्यामध्ये काहीच नाही टाकायचं आपल्याला, ठीक आहे। त्यानंतर शेवया, निलॉन्सच्या शेवया घेतल्या मी इथे, कारण मला इथे निलॉन्सकडनं प्यार की रसोई म्हणून हे हॅम्पर आलेले आहेत। तर त्यामध्ये मी सगळं हे दाखवणार आहे। तर त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे साखर। आपण साखरेचं पावडर करून सुद्धा टाकू शकतो, पण मी साखर अशीच टाकलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं 2 चम्मच पाणी, म्हणजे ते थोडं मऊशीर झालं पाहिजे, पण जास्त पण मऊशीर करायचं नाही आहे त्याला, कारण तेच आपलं जे कुनाफाची जी बास्केट आहे ती यानेच बनणार आहे। त्यानंतर ते फाटलेलं जे दूध होतं ते घेऊन घेतलं आहे मी, त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे थोडीशी, कारण त्याची जी चव येणार आहे ती खूप सुंदर येणार आहे। त्यानंतर बघा मी हे वाटीमध्ये ते शेवया टाकून घेतले आहे आणि लास्टमध्ये माझी डिझर्ट बनून रेडी झालेली आहे। तर हे आहे कुनाफा डिझर्ट, देसी कुनाफा डिझर्ट मी याचं नाव ठेवलेलं आहे। कसं लागलं नक्की सांगाल। थँक्यू, बाय बाय।